राष्ट्रीय ओबीसी महासंघाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। बैठकीत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नागपूरच्या संविधान चौकामध्ये साखळी उपोषणाला सुरुवात केली जाईल अशी माहिती बैठकीनंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिलेली आहे आणि त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहुयात त्यांनी म्हटलंय तरी काय। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहे। सर, बैठक संपन्न झाली आहे, साखळी उपोषणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, काय भूमिका असणार पुढे? नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे की परवापर्यंत आम्ही बिलकुल बिनधास्त होतो। कुठल्याही प्रकारची भीती आमच्या मनामध्ये निर्माण नव्हती की आंदोलनकर्ते मुंबईकडे जाईल की नाही जाईल याविषयी सुद्धा आम्ही साशंक होतो। परंतु काल जेव्हा त्यांनी मुंबईकडे प्रयाण केलं आणि पुन्हा त्यांनी आमच्याच आरक्षणाची मागणी केली की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, तेव्हा आमच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली। त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमचं कर्तव्य आहे आणि त्याच्या मनातली ती भीती दूर करण्याकरता, त्यांच्या पाठीशी उभं राहण्याकरता आम्हाला सरकारच्या विरोधामध्ये उभं राहणं हे गरजेचं आहे। नागपूरमध्ये परवापासून साखळी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवू आणि आम्हाला जे काही सरकारने आश्वासित केलेलं आहे, लिहून दिलेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देणार नाही। मी यापूर्वीसुद्धा अनेकदा बोललो आहे की सरकार काल पण ठाम होतं, आज पण ठाम आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ठाम राहील। याविषयी माझ्या मनात शंका नाही, पण माझ्या समाजाच्या लहान लहान लोकांच्या मनामध्ये जी शंका निर्माण होती त्यांच्या पाठीशी मला उभं राहावं लागेल आणि म्हणून सुरुवात आम्ही साखळी उपोषणाने करतो आहे। पुढे त्याच्यामध्ये काही आमरण उपोषण होतील आणि पुढे मुंबईला कूच होईल, हळूहळू त्याची व्याप्ती वाढत जाईल आणि एक दिवस आम्ही सरकारकडनं यश मिळवून राहू, याबद्दल मी आपल्याला नक्की गॅरंटी देईन। वेळ पडेल तर मुंबईकडे देखील कूच करण्याची भूमिका जी आहे ते ओबीसी महासंघाची असणार असल्याचं डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना सांगितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।